आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरुवात। आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष। हिंदू धर्म संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो। राज्यात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली। प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी गिरगावातील फडके श्री गणपती मंदिरापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ही मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे। नागपूर, कोल्हापूर, पुणे, डोंबिवली शोभायात्रा काढण्यात येणार आहे। आज चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होणार असल्याने राज्यातील मंदिर सुद्धा सजली। दृश्य आपण पाहतोय शोभायात्राची दृश्य आहेत। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत गिरगावमधून जोडलेत। मी श्रेयसकडे जाणार आहे। श्रेयस, आजची एक वेगळी सकाळ खरं तर अनुभवायला मिळते। गुढीपाडवा, मराठी नववर्ष, सध्या तू गिरगाव या ठिकाणी आहेस। शोभायात्रा सुरू आहे, काय ताजे अपडेट आहेत? कशी आजची वेगळी सकाळ तू अनुभवतोस? खरं तर आपण बघू शकतोय करण आणि आपण आता चित्र बघू शकतो गिरगावची शोभायात्रा ज्याची सुरुवात आता थोड्याच वेळात होणार आहे। पण त्याचे चित्र जे आहे ते आता आपण बघू शकतो कारण आपण एकंदर पाहिलं तर गिरगावच्या शोभायात्रेचे अनेक उल्लेख अनेकदा होताना दिसत आहेत। कारण हेच आहे की ह्या शोभायात्रेला प्रत्येकाला मिळते। महाराष्ट्रात जो व्यक्ती आहे त्याला ही पर्वणी मिळत असते आणि तीच पर्वणी करा तर देण्याचा प्रयत्न इथं करण्यात आलाय। ढोल ताशे जे खरं आहे ते सगळे जे आहेत ते इकडे आलेले जगदंब ढोल प्रदर्शन पथक असेल ते आता इकडे एकत्र आलेलं आणि तेच आपण एकत्र येताना पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात त्या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। गिरगावची शोभायात्रा ज्याला अनेक अर्थी महत्त्व आहे। एकत्र बघितलं गेलं तर या सगळीची लोक आहेत ती अनेक वर्षांपासून करत गिरगावच्या शोभायात्रामध्ये इथं आपली कला सादर करतात आणि त्यांना आताच थोड्या वेळात इकडे सुरुवात होणार आहे। गिरगावच्या याच परिसरातून आपण बघू शकतो तर सकाळी आपण शोभायात्रेचा जो रांगोळी आहे ती सगळ्यात मोठी रांगोळी आहे ती दाखवलेली, पण आत्ताच शोभायात्रेची सुरुवात जी आहे ती थोड्याच वेळात इथून होताना दिसते। एकंदर पाहिलं गेलं तर आता गर्दी पण सुरुवात झाली आहे। गिरगावकर जे आहेत ते आता रस्त्यांवर येताना आपल्याला दिसत आहेत। झेंडे जे आहेत, भगवे झेंडे जे आहेत ते घेऊन येताना दिसत आहेत। बाईक रॅली जी असेल ती येईल। आपण बघू शकतो ढोल ताशे, त्याच्या मागे बाईक रॅली, मग सायकल रॅली आणि मग त्याच्यानंतर चित्ररथ जे असतील ते सगळे एका मागोमाग एक येतील आणि मग हा जो 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे, जो पल्ला आहे तो पार करून एक गिरगावचा संपूर्ण फेरपटका ही सगळीच मंडळी मारताना दिसत आहेत। दृश्यातून आपण एकंदर बघू शकतो तर आता गिरगावच्या या रस्त्यांवर खऱ्या अर्थानं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात, अगदीच थोड्याच वेळात खरं ढोल ताशाचं एक वादन जे आहे ते आता सुरुवात होईल आणि कुठे ना कुठे शोभायात्रेला सुरुवात होईल। महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य आणि त्यासोबतच सगळी जी कला सादर करणारी मंडळी आहेत ती आता इथं एकत्र आलेले आहेत आणि खरं तर आता ते स्टँड होताना दिसत आहेत। एकंदर ते आता आपली जागा घेताना दिसतात आणि त्या कुठे ना कुठे आताची जी गोष्टी असतील ते पाहायला मिळतात आणि तो आनंद इथं ह्यांना सगळ्यांना इकडे पाहता मिळतोय। कारण एकंदर बघितलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही शोभायात्राचं महत्त्व अनेक अर्थी आहे। कारण गिरगावची शोभायात्रा कशी होईल, काय होईल ह्याचं सगळं चित्र पाहायला मिळणार आहे। पण त्यासोबतच अगदीच थोड्याच वेळात आता पूर्ण शोभायात्राची गिरगावची जी आहे त्याची सुरुवात होताना दिसणार आहे। कारण नक्कीच श्रेयस, अतिशय उत्साह असा पाहायला मिळतोय। ज्या प्रकारचे दृश्य आपण आता पाहिले त्या ठिकाणी ढोल ताशाचा गजर सुद्धा, ढोल ताशा पथक सुद्धा त्या ठिकाणी, त्याबद्दल नेमकं काय सांगशील? कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते। काही तांत्रिक अडचणीमुळे श्रेयसशी आपला संपर्क होत नाहीये, मात्र हे दृश्य आपण पाहतोय मुंबईतील गिरगावमधून गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। आता मी ठाण्यामध्ये जाणार आहे, तिथं आपले प्रतिनिधी निकेश आपल्यासोबत जोडलेत। निकेश, ठाण्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीने आजचा हा मराठी नववर्ष गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे। काय ताजे अपडेट्स आहेत ठाण्यामधून? काही तांत्रिक अडचणीमुळे निकेशशी आपला संपर्क होत नाही, मात्र ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात। आज सकाळपासूनच या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय। ठाण्यामध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी ठाण्यामधून आपल्या प्रतिनिधी निकेश आपल्यासोबत जोडलेत। मी निकेशकडे जाणार आहे। निकेश, आज एक वेगळी सकाळ तू त्या ठिकाणी अनुभवतोय, उत्साह पाहायला मिळतोय, पारंपरिक पद्धतीने आजचा हा सण साजरा होतोय, कशा प्रकारचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय?
नक्कीच श्री ठाण्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री कोपिनेश्वर महामंदिरापासून या स्वागत यात्रेला सुरुवात झालेली होती। आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या स्वागत यात्रेला सुरुवात झालेली होती आणि आता ठाण्यातलं जे मुख्य चौक आहे 3 पेट्रोल पंप या चौकात जी आहे ती आता स्वागत यात्रा जी आहे ती पुढे सरकलेली आपल्याला पाहायला मिळते। या स्वागत यात्रेच्या निमित्त कला संस्कृतीचं दर्शन जे आहे ते ठाणेकरांनी घडून आलेलं पाहायला मिळतंय। ढोल ताशा पथक असेल, लेझिम पथक, ध्वज पथक आणि रांगोळीच्या पायघड्या घालून जे आहे ती ही स्वागत यात्रा जी आहे ती पुढे पुढे येताना पाहायला मिळते। प्रयागराजमध्ये जसा महाकुंभ होता तसा संस्कृतीचा महाकुंभ जो आहे तो या स्वागत यात्रेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक राजकीय नेते असतील, ठाणेकर नागरिक असतील, ते पारंपरिक वेशभूषेत मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचं काम जे आहे ते या स्वागत यात्रेच्या निमित्तानं केलेलं पाहायला मिळते। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक नाच हे स्वागत यात्रेचं यंदाचं 25वं वर्ष आहे आणि या 25वं वर्ष जे आहेत ते मोठ्या उत्साह आणि जल्लोषात ठाणेकर नागरिक जे आहेत ते साजरे करताना पाहायला मिळत आहेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, प्लास्टिक बंदी, अवयवदान जागृती, मतदान जागृती असे एकूण 70 चित्ररथ जे आहेत ते या स्वागत यात्रेमध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळते। समोर जर पाहिलं तर लेझिम पथक जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते। ही स्वागत यात्रा जी आहे ती ठाण्यातली सर्वात मोठी स्वागत यात्रा जी आहे ती असलेली पाहायला मिळते। दरवर्षी अशा प्रकारचं स्वागत यात्रा जे आहे ते ठाण्यातनं जी आहे ती सुरुवात केलेली पाहायला मिळते। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला जर आपण पाहिलं तर ठाण्यातले जे महत्त्वाचे तलाव आहेत त्या तलावांमध्ये प्रयागराजले जे मोठे संत आहेत, पंडित आहेत, त्यांच्या हस्ते मोठी आरती जी आहे ती देखील काल केलेली पाहायला मिळते। गेल्या 3 दिवसापासून ह्या नववर्षाचं स्वागत जे आहे ते ठाण्यामध्ये केलेलं पाहायला मिळत आहे। आता ही स्वागत यात्रा जी आहे ती 3 पेट्रोल पंप या ठिकाणी पोहोचलेली आहे। या 3 पेट्रोल पंपाच्या नंतर हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, गोखले रोड आणि नौपाडा भागामधनं ही संपूर्ण स्वागत यात्रा जी आहे ती पुढे सरकताना पाहायला मिळते। हळूहळू ठाणेकरांची गर्दी जी आहे ती या स्वागत यात्रेमध्ये तरी सध्या झालेली पाहायला मिळते आणि ज्या प्रकारचा उत्साह जो या सर्व ठाणेकरांमध्ये पाहायला मिळतोय तसाच प्रकारचा उत्साह जो आहे तो संपूर्ण दिवसभर आपल्या ठाणेकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच निकेश, या संदर्भात वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट घेत राहू।